आपण पाहताय महाधुरा। अनेक दिवसापासून कोल्हापूरकरांचं स्वप्न असलेलं वंदे भारत एक्सप्रेस अखेर सोमवारी सुरुवात झाली। सोमवारी दुपारी 3 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद येथून ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवून ही रेल्वे सुरू झालेली आहे। कोल्हापुरात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांच्या हस्ते या रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी खासदार शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांच्याबरोबरच रेल्वेचे अनेक अधिकारी उपस्थित होते। अतिशय आरामदायी सेवा, सुरक्षित, पूर्णतः वातानुकूलित ही सेवा आहे। आपण पाहू शकताय ही सजवलेली वंदे भारत एक्सप्रेस आज कोल्हापुरातून निघाली। मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा या स्थानकावरती थांबेल। पुढे अशीच आरामदायी सेवा या रेल्वेची असणार आहे। वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे ही सोमवार, गुरुवार व शनिवारी सकाळी 8:15 सुटेल। खासदार धनंजय महाडिक, खासदार शाहू महाराज, केंद्रीय राज्यमंत्री सोमण्णा यांच्यासह अनेक जण या कार्यक्रमाला उपस्थित होते। कोल्हापुरात अतिशय भारदार असा हा कार्यक्रम झालेला आहे। सुरुवात या रेल्वेची झालेली आहे। प्रत्येक बुधवार, शुक्रवार व रविवारी दुपारी 2:15 पुण्याहून सुटणारी ही रेल्वे सायंकाळी 7:40 कोल्हापुरात येणार आहे। आपण बघू शकता ही आरामदायी रेल्वे एखाद्या विमानासारखी ही दिसते। संपूर्णतः वातानुकूलित ही रेल्वे आहे। आपण बघू शकताय ही आतून रेल्वे अतिशय आरामदायी, सुसज्ज अशी ही रेल्वे आपण बघू शकताय। किती छान पद्धतीची ही रेल्वे आहे। प्रवास करायला एकदम आरामदायी ही रेल्वे आहे। आज पहिल्यांदा ज्याची गेले अनेक दिवस कोल्हापूरकर वाट पाहत होते, वंदे भारत ट्रेन कोल्हापूर टू पुणे आठवड्यातले 3 दिवस सुरू होत आहे आणि त्याचा शुभारंभ करण्यासाठी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी काय वाटते रेल्वेत बसल्यावर? बोल। छान वाटतंय।
खूप प्राऊड वाटतंय आम्हाला, खूप जास्त मस्त रेल्वे, खूप बेस्ट आहे सगळं. काय काय आवडलं? इंटिरियर खूप छान आहे, सीट्स खूप कम्फर्टेबल आहेत आणि खूप प्राऊड वाटतंय टू बी अन इंडियन.